श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वांना नम्र विनंती आहे, स्वामी महाराजांचं नाव घेऊन, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आज आपण बघणार आहोत की श्री गुरुप्रतिपदा कधी आहे व श्री गुरुप्रतिपदेचं महत्व काय आहे. तर बघा, श्री गुरुप्रतिपदा ही 2025 मध्ये म्हणजे 13 फेब्रुवारी गुरुवारी, बरोबर 13 फेब्रुवारी गुरुवार रोजी श्री गुरुप्रतिपदा आलेली आहे. माघ मासातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा म्हणजे श्री गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं. आणि या दिवशी आपल्याला काय करायचंय हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर बघा, श्री गुरूंनी म्हणजे श्री दत्तगुरूंनी या जगाच्या कल्याणार्थ अनेक 4 अवतार घेतले. त्यामधील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार म्हणजे श्री गुरु नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार म्हणजे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. आणि बघा, आपण या अवताराची पूजन करत असतो आणि स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण विविध स्तोत्र मंत्र उपासना दत्त मार्गामध्ये करत असतो. तर श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या गाणगापूरच्या वास्तव्यामध्ये अनेक लीला केल्या आणि या लीलापैकी अनेक लीला करत असताना त्यांनी कोणाला व्याधीमुक्त केलं, कोणाला दुःखमुक्त केलं, कोणाला पिशाच्य मुक्त केलं आणि अनेक व्याधीतून सर्वांना वांजमयीशीच्या दुग्ध आणलं पोटाला. आणि ज्या 60 वर्षाच्या महिलेला कन्या आणि पुत्र सुद्धा त्यांनी आपल्या लीलेतून दिलं. म्हणजे दत्तभक्ती एवढी परमपवित्र आहे, त्यामधील हा सण आहे एक प्रकारचा, तो म्हणजे गुरुप्रतिपदा. आणि गुरुप्रतिपदेला आपण कुठली सेवा करावी व केंद्रात, मठात व घरामध्ये आपण कुठली अशा प्रकारची सेवा जर केली तर श्री गुरूंचा आशीर्वाद आपल्याला लागेल. तर खूप जणांच्या कुंडलीमध्ये गुरूंचा कोप असतो किंवा अष्टम स्थानामध्ये 12व्या स्थानामध्ये गुरूंचं स्थान लग्न कार्यामध्ये अडथळे आणत असतो. तर त्या लोकांनी सुद्धा किंवा जे दत्तभक्त आहेत, गुरुभक्त आहेत, त्यांनी सुद्धा गुरूंची कुठल्या प्रकारची सेवा उद्या दिनांक 13 फेब्रुवारी गुरुवारी रोजी 2025 ला गुरुप्रतिपदेला कुठली सेवा केली पाहिजे. तर बघा, श्री गुरूंनी आपल्या गाणगापूरला निर्गम पादुका ठेवून श्री शैल्यगमन केलं होतं कृष्णा नदीतून. आणि तिथे महाराज गेल्यानंतर त्यांनी 4 पुष्पे आपल्या भक्तांना पाठवलेले होते. 4 पुष्पे तर कुठले, तर पुष्पे होते शेवंतीचे आणि तो प्रसाद होता. श्री गुरु माघ वद्य कृष्ण पक्ष प्रतिपदेला गाणगापुरात आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले व कर्दडी वनामध्ये गुप्त झाले. आणि त्यानंतर श्री गुरु स्वामी रूपाने प्रकटले, हे तर आपल्याला सर्वांना माहित आहे. परंतु हा उत्सव गाणगापुरात खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि श्री गुरूंच्या पादुकांची पूजा या दिवशी अभिषेक पूजा केली जाते. तर आपण आपल्या घरामध्ये जर अशा पादुका असतील, महाराजांच्या, दत्त महाराजांच्या असतील, स्वामी महाराजांच्या असतील, तर त्या पादुकांवर आपल्याला उद्या दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुप्रतिपदेला शुद्धोदक स्नान आपल्याला घालायचंय. त्यामध्ये आपल्याला श्री सूक्त, पुरुष सूक्त, गणपती अथर्व शीर्ष आणि त्याचबरोबर श्री गुरुचरित्र अवतरणिका व स्वामी चरित्र अवतरणिका यावर शुद्धोदक स्नान घालून पंचामृताने स्नान, गंध विलेपन करून पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला या घरामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं जर आपल्याकडे स्तोत्र मंत्र असतील कुठले, तर त्यामध्ये कुठलं स्तोत्र आलं तर त्यामध्ये सिद्धमंगल स्तोत्राचं सुद्धा उद्या तुम्ही 21 वेळा पठण करू शकता. इंदुकोटी स्तोत्र जे श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचं आहे त्याचं सुद्धा तुम्ही उद्या 21 वेळा पठण करू शकता. त्याचबरोबर आपण श्री स्वामी महाराजांचं सुद्धा, जे ज्यांना थोडक्यात संस्कृत जमत नसेल किंवा कुठली सेवा त्यांच्याकडून संस्कृत मधली होत नसेल, त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 पारायण आणि 11 माडी जरी उद्या केलं तरी श्री गुरूंना सेवा चरणापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर ओम द्राम चिरंजीवने नमः या मंत्राचा जर आपण जप केला तर कुंडलीतील जे गुरूंची महादशा असते ती महादशा शमन होऊन गुरु शांत होतात आणि गुरु कृपा आपल्यावर प्राप्त होत असते. गुरूंचं खूप महत्व असतं आणि या दिवशी गाणगापूरला खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली असते. तर आपण गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण जर स्वामी महाराज, दत्तात्रय महाराज किंवा आपल्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ, श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज यांची जर मूर्ती असेल तर त्यांचा अभिषेक सुद्धा आपण विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र किंवा आपण श्री गुरुचरित्र अवतरणिकेने त्याचा आपण अभिषेक शुद्धोदकाने व पंचामृताने करू शकता. त्याचबरोबर आपण गुरूंना कुठल्या कुठल्या प्रकारची सेवा जर उद्या संकल्प करून केली तर आपल्याला फळ भेटेल. तर बघा, ज्यांना कोणाला नोकरी व्यवसाय याच्यामध्ये यश मिळत नसेल, संततीमध्ये यश मिळत नसेल
किंवा विवाहामध्ये यश मिळत नसेल त्यांनी श्री गुरुचरित्र 7 अध्यायाचं मिळते, तर ते जे दत्तावधूत कृत जे 7 अध्यायाचं गुरुचरित्र आहे ते सुद्धा तुम्ही घरामध्ये पारायण उद्याच्या दिवशी करू शकता भक्तिभावाने नैवेद्य अर्पण करून. त्याचबरोबर स्वामी चरित्राचं सुद्धा उद्या तुम्ही पारायण करू शकता. त्याचबरोबर उद्या नाही का आपण जे श्री गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी गौर कष्टोद्धरण स्तोत्र लिहिलेलं आहे, ते भक्तांना दत्त भक्तांना खूप लाभदायक ठरते. तर ते सुद्धा आपण 21 वेळा 108 वेळा किंवा 51 वेळा त्याचं पठण आपण करू शकता. थोडक्यात काय तर आपल्याला दत्त भक्ती उद्या करायची आहे, स्वामी भक्ती करायची आहे आणि स्वामी महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा सुद्धा जप करू शकता. आता बघा, श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचा सण आहे आणि श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमन केलं होतं. या दिवशी अवतार कार्य पूर्णपणे संपवलं होतं आणि कर्दळी वनात गुप्त झाले होते. तर मग आपण श्री गुरूंच आपण पूजन केलं पाहिजे किंवा श्री गुरूंच केलं पाहिजे, पण श्री गुरु हे दत्त गुरु आहेत आणि दत्त गुरूंचे हे विविध अवतार आहेत आणि आपण दत्त महाराजांच्या कोणत्याही अवताराची पूजन त्या दिवशी केलं, चिंतन मनन पठण अभिषेक पारायण जर केलं तर आपल्याला श्री गुरूंची कृपा होण्यासाठी मदत होईल. उद्याच्या दिवशी पूजा करण्याचे फायदे काय आहेत, उद्याच्या दिवशी अभिषेक करण्याचे फायदे काय आहेत, उद्याच्या दिवशी आपण पारायण करण्याचे फायदे काय आहेत, तर उद्याच्या दिवशी मंत्रजप करण्याचे फायदे काय आहेत, तर थोडक्यात ऐका. जो कोणी गुरुप्रतिपदेला मंत्र जप करतो त्याला गुरूंची अखंड कृपा व संरक्षण लाभते. जो कोणी गुरुप्रतिपदेला श्री गुरूंचा अभिषेक करतो किंवा श्री चरणांचा अभिषेक करतो, चरणांना शरण जातो श्री गुरु पादुकांना, त्याला आयुष्यभर लक्ष्मीची कमी राहत नाही. जो कोणी गुरुप्रतिपदेला श्री गुरूंचं अभिषेक स्नान करतो त्याच्या घरामध्ये कधीच कुठल्या प्रकारची कमतरता राहत नाही. जो कोणी श्री गुरूंचं नामस्मरण किंवा पारायण या दिवशी संकल्पयुक्त करतो त्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदते. जो कोणी श्री गुरुप्रतिपदेला श्री गुरूंना नैवेद्य अर्पण करतो यथा सांग पंचपक्वान्नाचा, त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास हा चिरकाल व यावत चंद्र दिवा करो 7 पिढ्यापर्यंत अन्नधान्याची कुठलीच कमतरता राहत नाही. जो कोणी गुरुप्रतिपदेला केंद्रात मठात स्वामी महाराजांच्या मंदिरात श्री दत्त मंदिरात अन्नदान करतो त्याच्या 21 पिढ्यांच्या पितरांचा उद्धार होतो व पुढच्या 72 पिढ्यांचा उद्धार होतो. एवढं मोठं महत्व या दिवशी अन्नदान करणाऱ्याला सुद्धा आहे. या दिवशी आपण जो कोणी गुरुप्रतिपदेला श्री गुरुचरित्र छोटं असो मोठं असो किंवा श्री गुरुचरित्र अवतरणिकेचं सुद्धा पठण करतो तो शारीरिक व्याधी मुक्त होतो. एवढं मोठं महत्व स्किप न करता आपण हा व्हिडिओ बघा आणि इतरांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवा, कारण गुरुप्रतिपदा ही खूप मोठा सण आहे बरं का. दत्त जयंती, दत्त जन्मोत्सव, श्री गुरुचा जन्मोत्सव आणि स्वामी महाराजचा प्रकट दिन, स्वामी महाराजांची पुण्यतिथी, हे ज्या प्रकारे हे सण असतात त्याच प्रकारचा जो सण आहे तो आहे श्री गुरुप्रतिपदा. आणि कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले, भक्तजनाला वाटेल तसे दिसेल. मग श्री गुरु गुप्त का झाले तर कलियुगी अधर्म वाढला, त्यामुळे श्री गुरूंना आपलं अवतार कार्य संपवावं लागलं. त्यामुळे ह्या सेवा आपण उद्याच्या तारखेमध्ये करा आणि श्री गुरूंना संरक्षणाची प्रार्थना करा, सद्बुद्धीची प्रार्थना करा, अखंड लक्ष्मीची प्रार्थना करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व लोक सेवा करतील व दुःखमुक्त होतील. त्यासाठी आपण हा अल्पशा प्रयत्न करून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. झालेली सेवा महाराजांच्या आणि श्री गुरूंच्या चरणावर अर्पण करतो. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.